सांगलीतील बांधकाम कामगाराच्या हत्येचे गूढ उकलले, मुख्य सूत्रधार विश्रामबाग पोलिसांच्या जाळ्यात। सांगली शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये नुकत्याच घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे। इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका तरुण बांधकाम कामगाराचे अज्ञात व्यक्तीकडून अचानक अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर अतिशय क्रूरपणे त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या संपूर्ण प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडवून दिली होती। मात्र या गंभीर आणि क्लिष्ट प्रकरणाचा सखोल तपास करताना विश्रामबाग पोलीस प्रशासनाला महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले असून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला अखेर गजाआड करण्यात आले आहे। या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः कामगार वर्गामध्ये काहीसे दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे। उपलब्ध झालेल्या अधिकृत माहितीनुसार रोहित मुकेश म्हैसाळे वय वर्ष 29 असे या दुर्दैवी घटनेतील पीडित तरुणाचे नाव आहे। रोहित हा मूळचा सांगली शहरातील इंदिरानगर भागात राहत होता। तो बांधकाम कामगार म्हणून आपला उदरनिर्वाह चालवत होता। काही दिवसापूर्वी अचानकपणे त्याचे अपहरण करण्यात आले होते। या अपहरणाच्या घटनेनंतर अपहरणकर्त्यांनी त्याला विठ्ठलनगर परिसरातील एका निर्मनुष्य आणि अतिशय शांत ठिकाणी नेले। त्या सुनसान जागेवर नेल्यानंतर त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये रोहितचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेचे गांभीर्य लपवण्यासाठी पोलिसांच्या तपासात कोणताही सुगावा लागू नये या हेतूने गुन्हेगाराने अतिशय नियोजनबद्ध मार्गाचा अवलंब केला। पुरावे पूर्णपणे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी रोहितचा मृतदेह एका मोठ्या बॅरेलमध्ये भरून लपवला आणि त्यानंतर तो बॅरेल परिसरातील एका अज्ञात विहिरीत टाकून दिला। या भयंकर घटनेची प्राथमिक माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली। त्यांनी आपल्या गुप्त माहितीगारांच्या जाळ्याचा वापर करत अत्यंत वेगाने आणि कौशल्याने तपासाची चक्रे फिरविली। या सखोल तपासादरम्यान या गंभीर प्रकरणाचे मुख्य धागेदोरे श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे वय वर्ष 24 यांच्यापर्यंत पोहोचले। हा संशयित मुख्य आरोपी इंदिरानगरमधील जयभीम कट्ट्याच्या पाठीमागे राहणारा आहे। पोलिसांनी अतिशय शिताफीने आणि काळजीपूर्वक सापळा रचून या मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला आणि त्याला यशस्वीरित्या अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या अधिक तपशीलवार माहितीनुसार अटक करण्यात आलेला श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे हा एक सराईत आणि रेकॉर्डवरील अत्यंत सरावलेला गुन्हेगार आहे। त्याच्या आजवरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नजर टाकल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। त्याच्यावर आतापर्यंत सांगली, विश्रामबाग पोलीस आणि तासगाव पोलीस ठाणे यासारख्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये मिळून 15हून अधिक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे। याशिवाय एका दलित महासंघाच्या नेत्याच्या हत्या प्रकरणामध्येही या आरोपीचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा प्रबळ संशय व्यक्त केला जात आहे। सध्या विश्रामबाग पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अतिशय सखोल, सूक्ष्म आणि सर्व निकष तपास करत आहे। या गुन्ह्यामध्ये आणखीन कोणाकोणाचा सहभाग आहे का, तसेच दुर्दैवी हत्येमागील नेमके आणि मुख्य कारण काय होते याचा अंतिम छडा लावण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष पथक रात्रंदिवस अथक प्रयत्न करत आहेत।